नाही, यांनी फक्त 160 कोटीच मिळणार आहेत, पण हे याकरता केलं आहे की आपल्याला आता पुढे ईव्हीला त्या ठिकाणी बळ द्यायचं आहे आणि असे प्रदूषण करणारी वाहनंही कमी झाली पाहिजे. म्हणून सध्या राज्यात क्रेन आरोहित वाहने, क्रेन माउंटेड व्हेकल यांना वाहन किमतीच्या 7% प्रमाणे एक रकमी कर आकारण्यात येतो. अशा वाहनांना मोटर वाहन कराची कमाल मर्यादा म्हणजेच रुपये 30 लाख करण्याचे प्रस्तावित आहे. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 59, 60, 63A व 68A या कलमांमध्ये कमी मुद्रांकांवर दस्त निष्पादित केल्यास अपराध सिद्धीनंतर सक्त मजुरी व शास्तीची तरतूद आहे. सदर शास्तीच्या रकमेत फेररचना करून 5,000वरनं 1 लाख रुपयापर्यंत वाढ करण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे कमी मुद्रांकावर दस्त निष्पादन करण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल. प्रगतिशील, शाश्वत, सर्वसमावेशक, सुशासन या 4 सूत्रांना घेऊन हा अर्थसंकल्प मी सादर केला. त्याच सूत्रांवर 4 ओळी सादर करून अर्थसंकल्पीय भाषणाचा मी शेवट करतो. युग नव्या प्रगतीचे, शाश्वत आणि दमदार विकासाचे, सुशासन आणि सर्वसमावेशकतेचे, नाविन्यतेचे आणि पारदर्शी प्रामाणिकतेचे सूत्र हेच विकसित महाराष्ट्राचे. वरील प्रस्तावांना सन्माननीय सदस्यांचा पाठिंबा मिळेल असा माझा विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन 2026-2027 या वर्षाच्या अर्थसंकल्प सभागृहात सादर करण्यात आला. अर्थसंकल्पीय प्रकाशने सन्मान्य सदस्यांना महाराष्ट्र शासनाच्या तसेच महाराष्ट्र विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील.